म्हणजे आज मी खऱ्या अर्थानं तुमच्या शालेची ऊब घेऊन जाणार आहे. त्याचं कारण असं की मुंबईमध्ये अजिबात थंडी नव्हती, त्यामुळे मी येताना काहीच घेऊन आलो नव्हतो. त्यामुळे ही शाल पहिल्या दिवशीपासून वापरली जाईल. उद्याला आपल्या याच व्यासपीठावरती सकाळी 9 पासून ते दुपारी 3:30-4 पर्यंत आपल्या वेधचं आवर्तन आहे. आणि यावर्षी आपल्या वेधची जी थीम आहे ती फार छान आहे, ऑनरेबल रिबेल्स, गौरव बंडखोरीचा. आणि टोटल 5 सत्रांच्या मधून 10 अगदी वेगळ्या वेगळ्या तऱ्हेच्या व्यक्ती आपल्याला भेटायला येणार आहेत. आणि त्याच्यातून आपण ही बंडखोरी कुठल्या प्रकारची, तिचा गौरव का करायचा, असं आपण सगळेजण उद्या शिकणार आहोत. तेव्हा ज्यांनी प्रवेशिका घेतल्या नसतील त्यांनी जरूर घ्या. मला वाटतं प्रवेशिकांची सोय आपल्या बाहेर केलेली आहे, तेव्हा तिथं जरूर घ्या. आणि उद्या तुमच्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे घरातल्या विद्यार्थ्यांच्या सहित या कार्यक्रमाला जर आलात तर उद्या आपण एक वेगळ्या पद्धतीनं ती 5 सत्र घेणार आहोत. आत्ता आपण जसं शिकतोय एकत्रितपणे, तर तसंच उद्याच्या अख्ख्या दिवसातून आपल्याला काय शिकता येईल असा प्रयत्न आपण करणार आहोत उद्याच्या आपल्या वेधमध्ये. तेव्हा त्याला जरूर या. मी आवाहन केल्यावरती लागलीच मंडळींनी मला मेल टाकायला सुरुवात केलेली आहे, तेव्हा त्या उत्साहपूर्ण प्रतिसादाबद्दल आभार. पण मला तुम्ही त्यामध्ये तुमचा प्रतिसाद लिहायला हवा आहे. त्यामुळं म्हणजे आत्ता ज्यांनी पाठवले त्यांना मी पाठवणार आहे PPT, पण घरी गेल्यावरती विचार करून थोडी जर प्रतिक्रिया लिहिलीत तर तो फीडबॅक माझ्याकडे राहील. त्यामुळं जरूर विचार करून प्रतिक्रिया लिहा. तुम्हाला जेव्हा PPT तुम्हाला देणारच आहे मी. दुसरं असं विचारलं लोकांनी की याचा फॉलोअप आम्ही कसा करू, तर त्यासाठी माझी पुस्तकं आहेत, खास करून स्वभाव विभाव, विषादयोग आणि मनोगती. मला वाटतं ती बाहेर असणार तिन्ही पुस्तकं, तर त्या पुस्तकातून फॉलोअप करता येईल. दुसरं आपल्या आवाहन IPH वरती सायंकाळची संवादमाला म्हणून एक ऑडिओ आहे, 30 मिनिटाचे 16 भाग आहेत. ते जर रोज एक अर्ध्या तासाचा भाग ऐकत गेलात सकाळी संध्याकाळी, तर आपण जे काही करतोय आत्ता त्याची एक खूप चांगली रिव्हिजन तुमच्यासाठी होऊ शकेल. तर ह्या काही गोष्टी मंडळींनी विचारल्या त्या मी तुम्हाला सांगतोय. प्रश्न मला वाटतं आहेत का काही आलेले, द्या. म्हणजे आपण भावना सोसायटीला सुरुवात करू की कुटुंबामध्ये आणि पालक म्हणूनच्या भावना सोसायटीचे व्यवस्थापन कसे करावे. वा, हां, ओके. मी आता असं करतो, माझ्याकडे ज्या तुमच्यासाठीच्या टिप्स आहेत त्या पहिल्यांदा मी कव्हर करतो, म्हणजे मग आपल्याला त्या अनुरोधाने आपल्या प्रश्नांच्याकडे जाता येईल. पहिलं बघूया की आपली कौटुंब म्हणजे भावना सोसायटीमधली आपली भूमिका काय असली पाहिजे. तर कुटुंबाचं भावनिक नियमन कसं असावं त्याच्यामध्ये ही भूमिका आहे. हा, नंतर आपण ही भूमिका डिटेलमध्ये बघू. स्वतःचं भावनिक हित समजायला हवं आणि दुसऱ्याचं भावनिक हित जाणायला हवं. म्हणजे काय, स्वतःचं म्हणजे आता पालक म्हणून माझं भावनिक हित, हां, भावनिक हित याचा अर्थ असा आहे की माझा इमोशनल इंटरेस्ट. म्हणजे बऱ्याच वेळेला पालक म्हणून आपला प्रॅक्टिकल इंटरेस्ट आणि इमोशनल इंटरेस्ट याच्यामध्ये गडबड होत असते. म्हणजे आम्हाला व्यावहारिक दृष्टीवरती एक काय करायचं ते हवं असतं आणि भावनिक दृष्टीवरती त्याच्यामध्ये गडबड निर्माण होते. अगदी आत्ताच आलेला हा प्रश्न आहे की माझी मुलगी अभिनयात जायचं म्हणते, मी तर विचारच करू शकत नाही, तर काय करावं, असा प्रश्न आलेला आहे. तर आता बघा ना, इथे व्यवहार आणि भावना यांची फारकत झालेली आहे की त्या आईला म्हणजे हा इमोशनमध्ये काय विचारच करू शकत नाही. म्हणजे ह्या मुलीनं ही इच्छा व्यक्त केल्यानंतर पालक म्हणून मी डायरेक्ट 6व्या मजल्यावरती गेलेले, विचारच करू शकत नाही, म्हणजेच आय कांट स्टँड इट.
मग आता या आय कॅन स्टँड इट वरून मला जर आय कॅन स्टँड इट वरती यायचं असेल, म्हणजे स्वतःचं भावनिक हित आणि दुसऱ्याचं भावनिक हित हे जाणायचं असेल तर काय केलं पाहिजे, आपण हाच केस स्टडी म्हणून घेऊया. तर पहिल्यांदा काय करायला पाहिजे, फॅक्ट आणि रियालिटी काय. म्हणजेच माझ्या मुलीला, ती समजा 8वीत आहे 9वीत आहे, आत्तापर्यंत अभिनयाच्या क्षेत्रामध्ये माझ्या मुलीनं काय काय कामगिरी केली आहे. माझ्या मुलीची कामगिरी जर अभिनयाच्या क्षेत्रामध्ये दरवर्षी शाळेच्या नाटकात काम करते इथपर्यंत तरी असली पाहिजे. शाळेला रिप्रेझेंट करून तिनं आंतरशालेय स्पर्धेमध्ये शाळेला रिप्रेझेंट केलंय इतपत तरी असली पाहिजे. म्हणजे मग अभिनय करायच्या इच्छेला परफॉर्मन्सची जोड आहे का ते बघायला लागेल. थोडक्यात अभिनय असू दे, खेळ असू दे, वेगळी जर कुठली इच्छा आपल्या विद्यार्थ्याकडे असेल तर पहिल्यांदा काय बघा, कौशल्य आणि नैपुण्य या 2 गोष्टींची पात्रता आहे का. म्हणजे माझ्याकडे एखादा मुलगा असा येतो आणि तो म्हणतो की मला क्रिकेटमध्ये करिअर करायची आहे आणि तो फक्त 8वीत असतो. मी त्याला विचारतो तुझा आत्तापर्यंतचा परफॉर्मन्स काय. मग तो असं म्हणतो की मला अंडर 15च्या BCA बॉम्बे क्रिकेट असोसिएशनच्या नेटमध्ये माझी निवड झालेली आहे. अंडर 15च्या प्रोबॅबल्समध्ये मी इकडे जाऊन आलेलो आहे. माझ्या आंतरशालीय एवढ्या स्पर्धा खेळून झाल्या आहेत. मग मी म्हणतो हां, की आता तुझी इच्छा, तिला पाठिंबा आहे कौशल्याचा आणि नैपुण्याचा. म्हणजेच द विश हॅज टू बी बॅक्ड बाय परफॉर्मन्स. ही पहिली गोष्ट कुठल्याही क्षेत्रासाठी लक्षात घ्या. एखादाच झहीर खान असा असतो की जो इंजिनिअरिंगला असताना फास्ट बॉलर व्हायचं ठरवतो आणि होतो. पण जनरली आपल्या असं लक्षात येईल की प्रावीण्य आणि कौशल्य याची अमुक एक पातळी असल्याशिवाय आपण तो व्यवसाय म्हणून घ्यायचा का याचा विचार करायला पाहिजे. आता हा जेव्हा विचार होईल तेव्हा ही आई 6व्या मजल्यावरून 3ऱ्या मजल्यावरती येईल की आता मला परिस्थिती समजून घ्यायची आहे. आणि मग समजा परफॉर्मन्स नाही आहे असं धरून चालू, तर मग त्या व्यक्तीला, या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला समजा अभिनयात काम करायचं असेल तर पुढे जाऊन काय काय करता येईल ह्याचं सुद्धा आपल्याला डेटा घ्यायला लागेल. ह्याचं सुद्धा रियालिटी काय आहे ती समजून घ्यायला लागेल. कारण अनेक वेळेला असं होतं की या बाबतीमध्ये नेमकी स्पर्धा काय असते, कसं शिकायचं असतं हेच लोकांना माहिती नसतं. त्यामुळे मग उदाहरणार्थ आपल्या आवाहन IPH वरती अतुल कुलकर्णींची खूप चांगली वेदमधली मुलाखत आहे की अतुल कुलकर्णी हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला कसे गेले, त्यांनी अभिनयाची कारकीर्द कशी घ्यायचं त्यांनी कसं ठरवलं, त्यासाठी काय करावं लागलं, ती अख्खी मुलाखत आपल्या चॅनलवरती आहे. अमृता सुभाषची अख्खी मुलाखत आपल्या चॅनलवरती आहे. तेव्हा आता आपल्या सुदैवाने असं असेल तर आपल्याकडे वेदच्या कितीतरी मुलाखती या विद्यार्थी आणि पालकांना पाहता येण्यासारख्या आहेत. त्यामुळे त्या जर आपण पाहिल्या तर अशा तऱ्हेच्या करिअर्सना काय करायचं हे आपल्याला कळतं. म्हणजेच काय होईल, अशा पद्धतीने जर गेलं तर त्या पालकाला म्हणजे त्या आईला सुद्धा भावनिक हित कशात आहेत ते समजेल. आणि मुलीचा आणि आईचा जो निष्कारण संघर्ष होतो तो निष्कारण संघर्ष टाळता येईल. आपण जर एकदमच गेलो ना डायरेक्ट 6व्या मजल्याला विदाऊट नोईंग द फॅक्ट्स, वास्तवाचा विचार न करता, कौशल्याचा नैपुण्याचा विचार न करता, तर मग काय होतं, दोघेही जण 6व्या मजल्यावर जातात. विद्यार्थिनी पण 6व्या मजल्यावरती जाईल, आई पण 6व्या मजल्यावरती जाईल आणि मग त्याच्यातून आपल्या समस्येचं काही समाधान लागणार नाही. त्यामुळे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे बघा, की आपल्याला दुसऱ्याच्या भावना समजून घेणं का महत्त्वाचं आहे. आता सर्व पालकांसाठी, मुलांच्या भावना आणि मुलांसाठी सुद्धा जी बसली आहे तिकडे, त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी की पालकांच्या भावना कशा समजून घ्यायच्या. पहिली गोष्ट मजला ओळखा. म्हणजे पालकांनी मुलांचा मजला ओळखा, मुलांनी पालकांचा मजला ओळखा. आता 6व्या मजल्यावरतीच असतात जनरली पालक किंवा मुलं हे दोघेही. मग कुठून कुठे आणायला मदत करायची हे स्वतःच्या मनाला विचारा. म्हणजे पालकांनी विचारावं, माझा मुलगा आता बेसमेंटवरती पण असेल, मुलगा कधी कधी, मुलगा किंवा मुलगी कधी कधी 6व्या मजल्यावरती असेल, म्हणजे मग मला आता कुठून कुठे आणायला मदत करायची आहे ते स्वतःच्या मनाला विचारा. बघा, अलीकडे
मुलांना अभ्यास सोडून बाकी सर्व गोष्टी आवडतात, अभ्यास नकोसा वाटतो, तर पालक म्हणून आम्ही काय करावं? आणि खाली छान लिहिलंय लालिमा. तर म्हणजे इतकं आयडेंटिफिकेशन. तर आता ह्याच्यामध्ये पुन्हा काय लक्षात घ्या की ह्याच्यातलं जनरलायझेशन आहे ना, तेच 6व्या मजल्यावरती नेणार आहे, म्हणून बरोबर लिहिलंय लालिमा आहे ना. कारण हे जनरलायझेशन आहे अलीकडच्या मुलांना नावाचं. आपण पालक म्हणून जे जनरलायझेशन करतो ते पुन्हा किती वास्तवाला धरू नये ह्याचा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. कारण तुम्ही अगदी पुन्हा आपले वेदचे इंटरव्ह्यूज बघितलेत तर तुमच्या लक्षात येईल कित्येक तरुण जागतिक दर्जाचं काम आणि तरुणी हे जागतिक दर्जाचं काम वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करतायत. आणि तुम्ही जस्ट अगदी आपल्या फाईल्स बघितलेत तर अशी शेकडो अक्षरशः मंडळी तुम्हाला पाहायला मिळतील. माझ्या रोजच्या व्यवहारात मी ॲथलीट्स पाहतो, आर्टिस्ट पाहतो, संशोधक पाहतो, छोटी छोटी मुलं पाहतो की जी त्या त्या विषयाला वाहिलेली आहेत. म्हणजे असं अजिबात नाही की आजकालच्या पिढीला, म्हणजे आत्ताच्या आमच्या बहुरंगी बहरच्या 4थ्या सत्रामध्ये आमचा एक 14 वर्षाचा मुलगा आहे, ज्यानं 13च वर्षाचा आहे तो, आर्किओलॉजीमधला त्याचा प्रबंध 13 वर्षाचा मुलगा आणि त्याचे को ऑथर आहेत आर्किओलॉजीचे पुणे विद्यापीठाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट, यांचा जॉईंट पेपर आहे तो आमच्या या बहुरंगी बहरच्या मुलामध्ये आला आहे. म्हणजे आर्किओलॉजी आपल्याला तुम्हाला मला काय आहे काय नाही इथपासून प्रश्न आहे. 13 वर्षाचा मुलगा आहे आणि त्यानं त्या भूगर्भामध्ये पुण्याच्या जवळच्याच काही गोष्टी शोधून काढल्या, त्याच्यावरती हा रिसर्च पेपर आहे. म्हणजे असं सुद्धा आपल्याकडे आहे की खूप सारी मुलं आहेत, तरुण आहेत जे अत्यंत झोकून देऊन वाहून काम करतायत. त्याच्यासाठीच तर आपण वेदमध्ये उद्याही अशाच अनेक तरुण तरुणींना आपण भेटणार आहोत. त्यामुळे जनरलायझेशन करू नये ही गोष्ट खूप महत्त्वाची. आणि अभ्यास नकोसा वाटतो तर पुन्हा हे बघा किती टोकाचं आहे, अभ्यास नकोसा वाटतो. तर कुठलंही टोकाचं विधान आणि कुठल्याही एका मुलामध्ये एका टप्प्यावरती अभ्यासाची गोडी कमी होणं ही गोष्ट घडू शकते का नाही? घडू शकते ना. मग असं म्हणूया ना की माझ्या मुलामध्ये या टप्प्यावरती अभ्यासाची गोडी कमी झालेली दिसते. जनरलायझेशन कशाला करायचं? अभ्यास नकोसा. म्हणजे आपण बघा स्वतःच स्वतःला कसे 6व्या मजल्यावर नेतो. आत्ताच्या गेल्या काही वर्षामध्ये महिन्यांमध्ये मला असं दिसतंय की ह्याची अभ्यासातली गोडी कमी झाली आहे. दिस कॅन बी व्हेरी फॅक्च्युअल, हे वास्तवाला धरून असू शकतं. मग त्याच्यावरती काय करायचं याच्यावरती चर्चा होऊ शकते ना. पण अभ्यास नकोसा झालाय, असं झालं तर ह्याचं पुढे काय होणार? आजकालचं जग किती कॉम्पिटिटिव्ह आहे माहिती आहे का? त्याच्यामध्ये एकदा माणूस मागे पडला की झालं चालू टेरिबलायझेशन. आणि ते टेरिबलायझेशन झालं की माणसं 6व्या मधला नाही वरच्या गच्चीवरती राहायला जातात. 6व्या मधला कमी पडतो का काय म्हणून. मग त्याच्यामध्ये ना आपलं भावनिक हित जपलं जातं ना समोरच्याचं. म्हणून कुठं आणायला मदत करायची, समोरच्याचा मजला ओळखा, त्याला कुठून कुठं आणायला मदत करायची ते स्वतःच्या मनाला विचारा. पहिल्या 2 पायऱ्या प्रभावी बनण्यासाठी समरस होऊन ऐकलं पाहिजे आणि प्रतिसादपूर्वक ऐकलं पाहिजे. ह्या 2 ओळी नीट बघा. कारण माझ्याकडे आपल्या शाळेतून आलेल्या सुमारे 150 रिस्पॉन्सेसमध्ये 50% वरच्या मुलांनी असं लिहिलंय की आमचे पालक नीटपणे ऐकून घेत नाहीत, ते फक्त सुनावतात. त्यामुळे आता आपल्याला ह्याच्याकडे गांभीर्याने पाहायला पाहिजे की समरस होऊन ऐकणं. बघा, ऐकून घेणं, ऐकणं, समरस होऊन ऐकणं आणि प्रतिसादपूर्वक ऐकणं. किती कठीण आहे हो ऐकणं. त्याच्यापेक्षा बोलणं किती सोपं आहे ना. एकदा बोलून टाकायचं, भडाभडा भडाभडा संपलं. म्हणून या ऐकण्यामधले 2 भाग कुठले आहेत? समरस होऊन आणि प्रतिसादपूर्वक. त्यालाच शास्त्राच्या भाषेत ॲक्टिव्ह लिसनिंग असं म्हणतात. आता आपण लक्षात घेऊ की समरस होऊन म्हणजे काय. समरस होऊन याचा अर्थ असा की समोरच्या व्यक्तीच्या भावनांमध्ये स्वतःला ठेवून
म्हणजे तुमचा 9वीतला मुलगा आहे किंवा मुलगी आहे, त्याचं किंवा तिचं बेस्ट फ्रेंड बरोबर भांडण झालंय आणि तो मुलगा किंवा ती मुलगी येऊन तुम्हाला पालकांना सांगायला लागते की दोस्ती बिस्ती सब झूठ आहे, इतकं तुझं प्रचंड मोठं भांडण झालेलं आहे. हे ना काही नाही, मित्र मित्र काही नाही. तर ना आपण लगेच 4 दिवस भांडाल, उद्या गळ्यात घालून परत चालू कराल, डायरेक्ट जातो माहितीये ना सल्ल्यावरती. ऐकतच नाही. म्हणजे त्या वेळेला त्या व्यक्तीला खूप त्रास होतोय हे आम्ही जाणून नाही घेत. ह्याला काय म्हणायचं, समरस होऊन ऐकलं पाहिजे की त्यावेळेला माझ्या दृष्टीने तो प्रश्न, भावनिक प्रश्न हा खूप क्षुल्लक असू शकेल, पण ती व्यक्ती जी त्याच्यातून जाते तिला त्या मित्राबरोबरचं किंवा मैत्रिणी बरोबरचं भांडण हे अत्यंत मनाला झोंबलेलं आहे, हे मला कळलेलं आहे, हे तिला कळलं पाहिजे. म्हणून समरस नाही तर प्रतिसादपूर्वक मी ऐकणं. म्हणजे बऱ्याच वेळेला कसं होतं की ही मुलं जेव्हा आपल्याला सांगायला लागतात ना तेव्हा आपण त्याच्यातून गेलेलो असतो. त्याच्यामुळे कसं असतं, आपलं हाइंडसाइट ने येणारं शहाणपण असतं आणि ते बरोबर पण असतं की 4 दिवस भांडतील, नंतर गळ्यात गळे घालतील. ऑल दिस इज गोइंग टू हॅपन. ओके, फक्त ते त्यावेळी बोलायचं का हा प्रश्न आहे. कारण त्यावेळेला त्या मुलाला किंवा मुलीला आपल्याकडून फक्त ऐकणं अपेक्षित असतं. म्हणून आपण समरस होऊन आणि प्रतिसादपूर्वक ऐकायला जर आपण शिकलो, म्हणजे ही आपली 3री पायरी, तर मजला ओळखायला आणि कुठून कुठे आणायचंय आपल्या मुलाला ते आपल्याला कळेल. म्हणून स्वतः तळमजला ते 3रा मजला ह्या भागात राहणं महत्वाचं. कारण आपण जर 0 ते 3 मध्ये नसलो तर समोरच्याचं काय करणार. म्हणजे मग दोघेही गच्चीवर. म्हणून स्वतः राहण्याचा प्रयत्न केला तर मग ही पालकांसाठी फार महत्वाची टिप आहे बरं का. दिसणारा मजला आणि दडलेला मजला, म्हणजे काय करायचं असतं माहितीये, दडलेला मजला असतो 0 ते 3च ठेवायचा. पण कधी कधी आपल्या अत्यंत स्मार्ट मुलांबरोबर डील करत असताना कधी कधी आपल्याला 6वा मजला फक्त दाखवण्यापुरता वापरायला लागतो. तो वापरायचा, दाखवण्यापुरतं वापरायचा, खरं नाही. खरं 6व्यावरती नाही जायचंय. बरं, त्याच वेळेला 6वा मजला म्हणजे कधी कधी आपल्याला असहाय्यता पण दाखवायला लागते बरं का. म्हणजे जी आपण कधी दाखवतो जेव्हा आपण मोबाईलचं नवीन मॉडेल घेतो की नाही, खरी असहाय्यता ते असते. त्यावेळेला आपण आपल्या मुलामुलींच्याकडे कसे बघतो की नाही की आता तुम्हीच सोडवा, ह्याच्यातला हा आयकॉन काय म्हणतो, हे ॲप कुठून डाउनलोड करायचं. किती असहाय्य झालं असतं की नाही आपण. खरे 6व्या मजल्यावरती असतो आपण आणि तेव्हा आपण त्यांच्याकडून मागतो बरं का. तर तेच कधी कधी स्ट्रॅटेजी म्हणून वापरायला लागतं. पण तुम्ही खरे 0 ते 3 मध्ये पाहिजेत आणि मग तुम्ही 6व्या मजल्याची मध्येच फोडणी देऊ शकता. आणि ते पेरेंट, आता हे काय आहे, तुमच्या बरोबर तुमचे विद्यार्थी असतील तर त्यांना हे आता कळलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा तसंच करायचं आहे की आईवडिलांची वागताना सुद्धा कधी कधी 6व्या मजल्याची फोडणी आपल्याला द्यावीच लागते. ह्याच्यामध्ये महत्वाचं काय माहिती आहे, आपण स्वतः 0 ते 3 मध्ये असणार तरच तुम्हाला ही स्ट्रॅटेजी नीटपणे वापरता येते. म्हणून बऱ्याच वेळेला लोक म्हणतात मग आम्ही 0 ते 3 मध्ये राहिलो तर काय आमचं काहीच ऐकणार नाहीत. असं नाही आहे. तुम्ही 0 ते 3 मध्ये सुद्धा अत्यंत प्रभावीपणे आग्रही, ठाम आणि निर्धारी राहू शकता आणि मला तुझं हे वागणं आवडलेलं नाही हे सांगू शकता. पण कधी कधी आपल्याला 6व्या मजल्याची फोडणी द्यावी लागते. ही गोष्ट फार महत्वाची आहे. पुढची टिप, लेबलांच्या मागे लागू नका, मुद्द्याकडे या. मुद्दा फार महत्वाचा आहे. बघा, मला स्वतःला वाचण्याची खूप आवड आहे पण माझा मुलगा आवडीने वाचनच करत नाही, मी काय करू. आता यातली पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे की मला वाचायला आवडतं,
म्हणजे माझ्या मुलाला वाचायला आवडायला हवेच. हा च फार गोंधळच करतो बरं का. तर तो च आला की मग काय गडबड होते, हा वाचत नाही, हा वाचत नाही, हा वाचत नाही. आता मी तुम्हाला एक आयडिया सांगतो, हा माझाच पालक म्हणूनचा अनुभव सांगतो. माझ्या मुलाला ना ऑलमोस्ट 7वी पर्यंत वाचायला अजिबात आवडायचं नाही. आणि मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही खूपच वाचतो. आमच्या घरामध्ये आजी आहे, ती आजी सुद्धा खूपच वाचते, पण हा नाही वाचायचा. तर मग बऱ्याच वेळेला मी आणि माझी बायको चर्चा करायचो की अरे आपल्या घरात सगळे वाचतात, हा का बरं नाही वाचत. तर मी तिला म्हणायचो थांब, प्रत्येकाचं ना वाचनाकडे वळायचं एक वय असू शकतं, तर आपण बघूया काय होतं. मग वळण्यासाठी काय करावं, तर मग आम्हाला बाय चान्सच एक आयडिया मिळाली. तो त्यावेळेला ॲनिमल प्लॅनेट आणि नॅशनल जिओग्राफिक बघायचा. तो 5वी 6वीमध्ये होता, 8-9-10 वर्षाचा होता. आणि ते बघत असताना त्याच्यामध्ये तो रेप्टाईल्सनी खूपच त्याला म्हणजे साप आणि ह्या सगळ्यांनी त्याला फारच भुरळ घातली. आणि त्याच वेळेला त्याच्या बहिणीनं, माझ्या पुतणीनं त्याला एक स्नेक्स ऑफ इंडिया नावाचं पुस्तक दिलं. ते स्नेक्स ऑफ इंडिया हे माझ्या मुलाने धडा वाचलेलं पहिलं पुस्तक. मग आमच्या असं लक्षात आलं की त्याला जे आवडतं त्याला जोडून पुस्तक दिलं, जे पाहायला आवडतं तेच वाचायला दिलं तर त्याच्यामध्ये जास्त फायदा होऊ शकतो. मग आमच्या असं लक्षात आलं की अरे ही आयडिया चांगली आहे, तो काय टीव्हीवरती बघतो ते बघा आणि ते पुस्तक त्याला वाचायला द्या. त्याच्यानंतर त्याची वाचायची सवय त्याला इतकी चांगली लागली की त्याच्यानंतर तो आता तरतऱ्हेचं आणि अतिशय चांगलं लिटरेचर, अतिशय चांगलं नॉन फिक्शन तो वाचायला लागला. मुख्य म्हणजे ते स्नेक्स ऑफ इंडिया पुस्तक हे त्याच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट झाला. आणि तो आज वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनमध्ये काम करतो. आणि ते पुस्तक ज्यांनी लिहिलं ते रोम्युलस व्हिटेकर यांच्या सोबत त्याने आत्ता काम केलं. आणि त्या जीर्ण झालेल्या पुस्तकावरती त्या रोम्युलस व्हिटेकरची सही घेतली की मी 6वीत असताना तुमचं पुस्तक वाचलं होतं. आणि ते हे पुस्तक किती मोठा आणि छान क्षण आहे की त्यामुळं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आपल्याला जेव्हा वळवायचं असतं त्यावेळेला त्या वळवण्यासाठी आपल्याला जी पुली लागते की नाही, ती पुली काय वापरायची. आकर्षणातूनच माणूस शिकणार. तू वाच रे असं नाही शिकणार तो. त्यामुळे ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आवडीनं वाचन करण्यासाठी काय करायला पाहिजे. म्हणजे ना एक साधी गोष्ट आहे बरं, चित्रपट एखाद्या कादंबरीवरती आधारित असेल तर ती कादंबरी वाचूया, असंच होतं ना आजकाल. त्यामुळे आज तुम्ही चित्रपटावरून कादंबरीकडे जाऊ शकता. जसं मग मी मगाशी उदाहरण दिलं, आनंदी गोपाळ कादंबरी, आनंदी गोपाळ चित्रपट. मग तुम्ही त्या तिकडून तिकडे जाणं हे जे आहे ना, किंवा त्या विषयावरती काय पुस्तकं आहेत हे आपण जर वाचलं तर ती गोष्ट फार महत्त्वाची ठरते. पण आपण हा प्रश्न आला ह्याच्यावरती मी जरा त्या आधीच्या ह्याच्यात जा बरं का. जरा दाखवा. तुमचं ऐकल्यावर असा प्रश्न पडलाय की मुलांना रागवावं की न रागवावं. दिसणारा मधला दडलेला मधला हे त्याचं उत्तर आहे की 0 ते 3 वरती राहून एकतर तुम्ही आग्रहीपणे वागू शकता, एक. दुसरी गोष्ट मध्ये मध्ये 6व्या मजल्याची फोडणी देऊ शकता, 2. पण ती फोडणी हे लक्षात ठेवा. आणि कोणतीही गोष्ट जर जेन्युइन असेल ना तर तिचा प्रभाव पडतो. मी तुम्हाला अजिबात तुम्ही आदर्श पालक व्हा असं म्हणत नाही. कधी मधी तुम्ही अत्यंत जेन्युइनली तुमच्या मुलावरती रागवा. हे मी सांगण्यात अर्थ नाही, कारण तुम्ही रागवणारच आहात. पण रागवल्याच्या नंतर त्या स्वतःच्या रागवण्याकडे पहा आणि स्वतःच्या रागवण्याकडे पाहून जे तुम्हाला वाटेल ते नंतर त्या मुलाबरोबर शेअर करा. कारण मी का बरं 6व्या मजल्यावरती गेलो, मला हे म्हणायचं नव्हतं, पण त्यावेळेला ना मला ते सगळं इतकं दाटून आलं की मला ना आय हॅड टू एक्सप्रेस इट अँड आय एम सॉरी. म्हणाल काय जातं, तिथे कशाला आपला इगो आणायचा. त्यामुळे आपल्या ज्या काही चुका पण होतात ना त्या चुका समोरच्या व्यक्तीच्या सोबत आपण शेअर करणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. म्हणजे कधी कधी मुलं पालकांच्या पासून चुका झाल्यानंतर जास्त शिकतात.
त्यामुळे डोंट ट्राय टू बी अ परफेक्ट रोल मॉडेल फॉर युअर चाइल्ड, बिकॉज यू आर नॉट परफेक्ट, नीदर इज ही. तो परफेक्ट नाही आहे, तुम्ही परफेक्ट नाही आहात, मग कशाला परफेक्शनचा बडेजाव घ्यायचा. बऱ्याच वेळेला आपण सुद्धा चुकू शकतो, ती चूक प्रांजळपणे कबूल करू शकतो, म्हणजे तिसऱ्या मजल्यावरती येऊ शकतो पश्चातापाकडे. हे त्या मुलाला कळलं, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे मला एक अनुभव तुमच्याबरोबर माझा मुलगा म्हणूनचा, म्हणजे मी मुलगा म्हणूनचा एक अनुभव शेअर करावा असं वाटतो. माझे वडील प्राध्यापक होते, प्राचार्य होते. इकडे अंबेजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयाचेही ते प्राचार्य होते. तर ते ठाणा कॉलेजचे प्राचार्य म्हणून रिटायर झाले आणि ते केमिस्ट्री शिकवायचे. ते जेव्हा रिटायर झाले त्या काळामध्ये कोचिंग क्लासेस हे नुकतेच निघाले होते. तर आमच्याच कॉलेजमध्ये काम करणारे एक प्राध्यापक होते, त्याने आमच्या ठाण्यामध्ये क्लासेस काढले आणि ते क्लासेस काढल्यावरती ते माझ्या वडिलांकडे आले आणि ते काय म्हणाले की सर, आता तुम्ही रिटायर झाले आहात, तर तुम्ही आमच्या क्लासमध्ये का नाही शिकवत, तुमचा पण वेळ जाईल आणि मुलांचा पण फायदा होईल. तर माझ्या वडिलांनी त्यांना हो म्हटलं, ओके. आणि माझे वडील तिकडे शिकवायला जायला लागले. मी तेव्हा मेडिकलला होतो आणि मी हॉस्टेलमधून शनिवार रविवारी यायचो. तर एक 4-1 महिने झाले त्यांना शिकवायला लागून. माझे वडील मला शनिवारी रात्री गप्पा मारताना असं म्हणाले की अरे 4 महिने झाले या क्लासमध्ये मी शिकवायला लागून, ही टर्म संपल्यावरती ना मी तिथं जायचं नाही असं ठरवलंय. तर मी म्हणालो का हो, का असं तुम्ही ठरवलं. तर म्हणाले अरे तेव्हा मला असं वाटलं होतं की माझं मन ह्या शिकवण्यात लागेल, पण मला ना शिकवणं आणि पैसे घेणं हे काही मनाला पटत नाहीये. कारण माझ्या वडिलांनी ते शिकवत असताना नोकरी म्हणून अनेकांना शिकवलं, पण कुणाकडूनच कधी शिकवण्याचे पैसे नव्हते घेतले. म्हणजे ते फक्त जो पगार कॉलेजचा मिळायचा त्याच्यावरती ते करायचे. आणि त्यामुळे ना त्यांना त्या भावनिक पातळीवरती ते काही त्यांना पटत नव्हतं, ते रुचत नव्हतं. आणि ते त्यांनी माझ्याशी शेअर केलं. मुद्दा तो आहे की आता मी असं असं करायचं. त्यांनाही माझ्याशी शेअर करायचं खरं तर काहीच कारण नव्हतं की नाही. त्यांना त्यांची चूक कळली होती, त्यांचं एक जजमेंट चुकलं, पण त्यांनी माझ्यासोबत शेअर केलं. आणि मग मी म्हणालो की आता तुम्ही काय करणार. तर ते म्हणाले की मुलांचं नुकसान व्हायला नको म्हणून मी टर्म पूर्ण करणार, टर्मचं जे काही शिकवणं आहे ते मी पूर्ण करणार आणि नंतर मी त्यांना सांगणार की आय एम सॉरी, मला हे नाही करता येणार. त्याप्रमाणे माझ्या वडिलांनी केलं. गमतीची गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर मग त्यांच्यासारख्याच काही शिक्षकांना एकत्र घेऊन माझ्या वडिलांनी आमच्या ठाण्यामध्ये NTS राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, ती त्यावेळेला नवीन नवीन आली होती, तिचं केंद्र काढलं. आणि ते कसं होतं, ठाण्यातल्या सगळ्या शाळांच्या मुलांसाठी होतं, तिथे पैसे बिसे काही प्रकार नव्हता. आणि माझे वडील एकदम फॉर्ममध्ये आले आणि आजही माझे वडील नाहीत, पण ते केंद्र चालू आहे. म्हणजे हा जो एक किती महत्वाचा मुद्दा आहे, हे सगळं त्यांनी मला सांगितलं. हा माझ्या दृष्टीनं 2 पद्धतीने माझ्यावरती प्रभाव करणारा प्रसंग ठरला. एक की माझे वडील इतके निर्मळ आहेत की ते त्यांची चूक सुद्धा मला सांगू शकतात. आणि दुसरं, इतका त्यांचा आणि माझा विश्वास आहे. त्यामुळे त्या चुकीतून मला जितकं कळलं मुलगा म्हणून माझ्या पेरेंटिंग बद्दल, ते माझ्या वडिलांच्या यशातून नसतं कळलं. त्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे की आपण त्या त्या वेळेला कसे कसे डील करणार आणि ती ट्रान्सपरन्सी आपण कशी ठेवणार. लेबल आली की मुद्दा गेला, हे लक्षात ठेवावं. मग पुढचं, माझ्या भावना व्यक्त करायचा योग्य मार्ग कोणता. सेल्फ टॉक आहे तसा बाहेर फेकायचा की त्याला फिल्टर लावायचे. कारण सेल्फ टॉक येतो तो सगळ्या लेबला लेबलिंगचाच येतो ना, 6व्या मजल्यावरचा, तो ऑटोमॅटिक आहे. म्हणजे 4 फिल्टर्स आहेत बघा, आणि ते 4ही फिल्टर्स तुमच्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत. पहिला आहे वास्तव, व्हॉट इज अ फॅक्ट, व्हॉट इज अ रियालिटी. माझा सेल्फ टॉक हा फॅक्च्युअल आणि रियालिटी बेस्ड असणार आहे का. दुसरं, माझं आणि माझ्या कुटुंबातलं जे टीम स्पिरिट आहे त्याला धक्का देणार आहे का त्याला स्ट्रॉंग करणार आहे. दुसरा फिल्टर लावायचा टीम. तिसरा फिल्टर बिलॉंगिंगनेस, आपलेपणा.
अनेक वेळेला रागामध्ये ना मी असं बघितलंय, हा ना असा कार्टा माझ्या पोटी आला नसता तर बरं झालं असतं, असं खूप. आणि ते राहतं मुलांच्या मनामध्ये, कारण त्याच्यामध्ये बिलॉंगिंगनेसचा फिल्टर गेला. हे जरी सेल्फ टॉक मध्ये आलं तरी त्याला फिल्टर लावा, कारण त्याच्यामधून बिलॉंगिंगनेस जाणार आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, उद्दिष्ट. मी जे काही बोलणार आहे ते मला माझ्या उद्दिष्टाकडे घेऊन जाणार आहे का नाही. त्यामुळे खूप महत्वाचं आहे की ह्या गोष्टी आपण करायचा प्रयत्न करणं. तेव्हा 4 फिल्टर लावले पाहिजेत. असं झालं तर व्यक्त होणारी भाषा कशी असेल? कणखर परंतु आक्रस्ताळी नव्हे, आस्थापूर्वक पण अकारण लढीवाळ नव्हे, मृदू पण कोरडी नव्हे, निर्धारी पाठिंबा देणारी, बेभान बनवणारी नव्हे. अनेक वेळेला मी ओव्हर इंडल्जंट पेरेंट्सही पाहतो की जे ना मुलाच्या तोंडून जस्ट काही पडण्याचा अवधी हाजीर आहे, त्याच्यामधून मुलांचा रेझिलियन्स कमी होतो हे त्यांच्या लक्षात येत नाही, की मुलांचा फ्रस्ट्रेशन टॉलरन्स इतका कमी होतो. सुविधा आपल्या सगळ्या, म्हणजे एसी नाही तर झोप येत नाही असं म्हणणारी मुलं आणि मुली मी पाहतो बरं का. काय करणार हो, एसीच नाही. आणि मग आपल्याला काय म्हणू, एसी म्हणजे तुमची गरज झाली. मग हे जे होतं की आपल्याला सुविधा द्यायच्या आहेत, पण त्या सुविधेबरोबर राहायची वेळ आली तर काय करायचं हे कळलं पाहिजे. म्हणजे हे तुम्हाला जर समजलं तर जीवनशैलीचा तोल आपल्या मुलामध्ये आला. माझ्या मुलाच्या बाबतीत मी एक बघितलं की तो जेव्हा वन्य प्राण्यांच्या पाठी काम करतो तेव्हा तो अनेक वेळा अशा ठिकाणी राहतो जिथे एकच खोली असते, लाईटच नसतो, अमुकच नसतं. आणि त्यामुळे ना त्याचं जगण्याच्या त्याच्या अपेक्षा इतक्या कमी झाल्या आहेत की तो म्हणतो अरे मी इथे पण छान राहू शकतो. आता परवाच तो मला म्हणाला, म्हटलं अरे काय करणार आहेत, आत्ता तो एका ठिकाणी इंटर्नशिप करतोय, तर म्हटलं अरे तिकडे राहायची व्यवस्था काय. तो म्हणाला बाबा आता मला राहायचा काही प्रॉब्लेम नाही आहे, मी कुठेही राहू शकतो. हां, आता मी कुठेही राहू शकतो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मला अमुक एक सोय पाहिजे, तर सोय मिळाली तर कोणाला नको आहे, पण त्या सोयीवरचा डिपेंडन्स जो आपण मुलांना देतोय त्याचा पुनर्विचार आपण केला पाहिजे. आणि त्या निमित्ताने आपण त्या सोयीवरती किती डिपेंड झालो आहे ह्याचाही एक मागोवा आपण घेतला पाहिजे. माझ्या 250 चिठ्ठ्यांमध्ये जवळजवळ 50% लोकांनी आमचे आई बाबाच गॅजेट्सचा वापर खूप करतात असे लिहिलेले आहे. आणि बऱ्याच वेळेला आम्हाला जेव्हा बोलायचं असतं तेव्हा तेच व्हॉट्सॲपवरती असतात हे पण सांगितलेलं आहे. त्यामुळे आपला मागोवा आपण घेणं ही गोष्ट पण फार गरजेची आहे. म्हणजे आपल्याला तर हळूहळू स्क्रीनच्या बाबतीत कदाचित प्रश्न आलेच असतील, पण मी सांगतो तुम्हाला स्क्रीनच्या बाबतीतला फॅमिली नॉर्म काय असावा. फॅमिली नॉर्म हा असावा, बघा सोपं आहे. स्क्रीनचे 5 उपयोग आहेत. पहिला उपयोग आहे टाइमपास. हा म्हणजे काय, करायला काहीच नाही. तुम्ही अलीकडे बघा बस स्टॉपवरती माणसं अलीकडे कितीही थांबायला तयार असतात कारण सगळे बस स्टॉपवरती आपले असेच करत असतात. बँकेच्या लाईनीत, रेल्वेच्या लाईनीत, बस स्टॉपमध्ये अचानक लाईनीतलं भारतीय जीवन सुसह्य झालेलं आहे. कारण प्रत्येकाच्या हातात हे आहे आणि लगेच ते हे लावून माणसं असे असं करतायत. म्हणजे हा टाइमपास आहे. सो टाइमपास नंबर 1. नंबर 2 सोशलायझेशन. म्हणजे सोशल कॉन्टॅक्टसाठी जसे तुमच्या वर्गांचे ग्रुप्स असतील नाही का, आता हे रियुनियन्स वगैरे सगळे होत आहेत. हां, नातेवाईकांचे ग्रुप्स असतील. फॉर सोशलायझेशन. नंबर 3 एंटरटेनमेंट. गाणी ऐकायची आहेत, पिक्चर बघायचे आहेत, त्या सगळ्यासाठी. 4थं एज्युटेनमेंट. एज्युटेनमेंट याचा अर्थ असा की फक्त एंटरटेनमेंट नाही, म्हणजे आपण आत्ता जे काही करतोय ते किंवा आवाहनच्या आपल्या चॅनलवरती जे काही असतं ते जनरली एज्युटेनमेंट असतं. म्हणजे त्याच्यामध्ये गंभीर विचार असतो पण तो आकर्षक पद्धतीने मांडलेला असतो. तर एज्युटेनमेंट म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलवरती आपले 22-24 मिनिटाची आपण केलेली फिल्म आहे, जरूर बघा. फेथ बियॉन्ड फिअर नावाची एक फिल्म आहे. तिला परवाच राष्ट्रीय
आरोग्य फिल्म फेस्टिवलमध्ये डॉक्युमेंटरीमध्ये त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला आता परवाच. तर ती जरूर बघा फिल्म. ती आमचेच एक सहकारी आहेत डॉक्टर भरत वाटवानी म्हणून, ज्यांना मॅगेसिसे अवॉर्ड मिळालं गेल्या वर्षी. ते होमलेस मेंटली इल बरोबर काम करतात. त्यांच्यावरती आम्ही केलेली ही 24 मिनिटाची 22 मिनिटाची फिल्म आहे फेथ बियॉन्ड फिअर. आता ही जी फिल्म आहे ना ती एज्युटेनमेंट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही आहे ते इंटरेस्टिंग आहे, पण ते तुम्हाला विचारही करायला लावतं. त्याला एज्युटेनमेंट म्हणतात. आणि 5वा स्क्रीनचा पर्पज आहे, गोल आहे एज्युकेशन, शिक्षणासाठी रेफरन्स वर्क करायला, पुस्तकं बघायला, डिक्शनरी बघायला, हे सगळं करणं. आता हे जे 5 आहेत की नाही बघा, टाइमपास, सोशलायझेशन, एंटरटेनमेंट, एज्युटेनमेंट, एज्युकेशन, याच्यातल्या ह्या दोघांचं प्रमाण कसं वाढवता येईल आणि या तिघांचं प्रमाण कसं कमी करता येईल, हा कॉमन गोल फॅमिलीचा असला पाहिजे. आणि त्याच्यातल्या सगळ्यात जास्त काय कमी करावं, तर हा म्हणजे टाइमपास कमी करावं म्हणतोय मी. 5% टाइमपास सगळ्यांना करायला आवडतो आणि तो करावा. हा म्हणजे टाइमपास जर खूप टाइम पास नाही झाला तर ठीक असतो. हा तर त्यामुळे तुम्ही तो अमुक एक वेळ त्याच्यासाठी वापरा, ठीक आहे, पण तो ना 20% 30% नका करू स्क्रीन टाइमच्या, मग गडबड आहे. म्हणून जर तुमची मेजॉरिटी पहिल्या दोघात, त्याच्यानंतर एंटरटेनमेंटला वापरलं आणि मग सोशलायझेशन आणि टाइमपास असं जर तुम्ही लावलत ना प्रायोरिटी फॅमिलीची, हा, तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. मग दुसरा एक नॉर्म तयार करा फॅमिलीसाठी. रात्रीच्या वेळेला कुणाचा फोन मोबाईल चालू राहणार आहे आणि कुणाचे बंद राहणार आहेत. म्हणजे समजा एक डॉक्टर आहे, त्याला इमर्जन्सी येणार असेल तर त्याला तो फोन चालू ठेवायला पाहिजे, पण सगळ्यांनीच तो फोन चालू ठेवायची गरज नाही. मग रात्रीच्या वेळेला फोनची रेस्टचा टाइम किती हा प्रत्येक फॅमिलीने तयार करा. कुठल्या वेळेला सगळे फोन एका ट्रेमध्ये ठेवून ऍक्टिव्हिटी करायची त्याची यादी तयार करा. म्हणजे मग असं म्हणा की जेवायच्या वेळेला सगळ्यांनी आपापले फोन, त्याची एक छान परडी करा, छानपैकी अशी. त्या परडीमध्ये प्रत्येकाने सुंदरपैकी आपापले फोन ठेवायचे, नंतर प्रत्येकाने घेऊन जायचे. हां, आणि कुठल्या कुठल्या कार्यक्रमांना हे असं करायचं, ही सवय लावणं आहे ना, की अमुक एक गोष्ट, बरं तुम्ही पाहिजे तर ना टीव्हीवरचा एक कार्यक्रम बघताना मोबाईल बाजूला ठेवा तरी मला चालेल, कारण निदान एक स्क्रीन तर बघाल. म्हणजे आपल्याला हा जो कॉमन टाइम आहे, हे असे काही नियम आपल्याला संपूर्ण फॅमिलीसाठी करणं हे खूप गरजेचं आहे. मग आपल्याला भाषेच्या साठी काय काय लक्षात ठेवायचं, नेमकी समस्या काय, परिणाम कोणते होऊ शकतात, पर्याय कसे काढायचे, उद्दिष्ट नक्की कोणतं. उद्दिष्ट हे माझ्या मुलाचा विकास हेच असलं पाहिजे, ते कॉमन आहे, त्याच्यामध्ये काय आपला प्रॉब्लेम नाही. पण तो कसा करायचा इथे आपला प्रॉब्लेम असतो. म्हणून आपल्याला अडचण नेमकी काय, समस्या नेमकी काय आणि पर्याय काढताना माझ्या नियंत्रणाखाली असलेले घटक कोणते आणि नियंत्रणाबाहेरचे घटक कोणते, हे ना अख्खं माझं आजचं हे काय निरूपण कीर्तन विसरलं तरी चालेल, एवढी एक स्लाइड डोक्यात ठेवा, बास आहे. कारण ना बहुतेक वेळेला या प्रश्नांमधले सुद्धा 80% प्रश्न हे ही गोष्ट न समजल्यामुळे आहेत की माझ्या नियंत्रणामधले घटक काय. म्हणजे असे मी अनेक पालक पाहतो जे त्यांच्या मुलांना इयत्ता 8वीत आणि 9वीत वाचून दाखवतात. हो म्हणजे ना मी वाचून दाखवतो, मग ती मुलगा आणि मुलगी असे झोपतात बिपतात बरं का, आणि आई वाचून दाखवते. हा म्हणजे काय रम्य ते दृश्य. तर म्हणजे आता किती वाचून दाखवायचं, म्हणजे किती. तर त्यामध्ये म्हणजे किती तुम्ही करताय की फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोलला किती विदिन आणायला बघता, किती त्याच्यासाठी आपण सगळे माथेफोड करतो. त्यामुळे आपल्या मुलांचं कोपिंग चांगलं व्हावं, त्यांचा रेझिलियन्स वाढावा, हे तर आपण ते कमी नाही का करत आहोत, हे आपल्याला नेहमी स्वतःला विचारायला लागतं.
माझ्या घराच्या आणि ऑफिसच्या वाटेवरती एक शाळा आहे. तर तिथे एक ओळखीच्या बाई नेहमी मला दिसायच्या. त्या डबा घेऊन उभ्या असायच्या. तर म्हटलं का हो, कोणाचा डबा? त्या म्हणाले मुलासाठी. म्हटलं मुलगा कितवीत आहे? तर 9वीत. म्हटलं का? तर मधल्या सुट्टीत गरम पोळी मिळावी म्हणून. तर म्हटलं अरे गरम पोळी? म्हटलं आता 9वीत आहे की नाही आणि तुम्ही जवळ राहताय, ठीक आहे, पण आता तो 10वी होईल, मग तो दुसरीकडे कॉलेजला जाईल, मग काय करेल गरम पोळीचं? तर तो म्हणून ना डॉक्टर, जोपर्यंत जमतंय ना तिथपर्यंत करायचं. हे जे जमतंय तिथपर्यंत करायचं त्याला काहीच अर्थ नाही. म्हणजे अहो, मी ना त्या बाईनं सांगितलं नाही, पण मला त्याच्यामध्ये पुढचा एक सासू सुनेचा कलह दिसला. म्हणजे गरम पोळी अशा लाडात वाढल्यावरती पुढे काय व्हायचं? तेव्हा ही जी गोष्ट आहे की नाही, नियंत्रणाखाली असलेले घटक कोणते, नियंत्रणाबाहेरचे घटक कोणते, हे सतत पालकत्वामध्ये चा चमत्कार. म्हणून माझ्या मुलाची करिअर उत्तम व्हायला हवी. मगासपासून आपण बघतोय हे चे चमत्कार, की त्याच्यामधून आपण त्या मधून बाहेर नाही पडत. आणि मग काय तो माझ्या मनाप्रमाणेच. आणि खाली काय बघा, आदर्श पद्धतीने. आणि तो आदर्श कोणी ठरवला? मीच. म्हणजे थोडक्यात मीच माझा आदर्श ठरवायचा आणि मीच माझा लावायचा आणि मीच माझ्या मनाप्रमाणेच करायचं. त्यामुळे त्यातला माझ्या मुलाची करिअर उत्तम व्हायला हवी. खूप सारे करिअरचे प्रश्न आलेत. तर त्यामधून माझ्या काय लक्षात येतं की भावनिक, काहींनी प्रश्न विचारलाय भावनिक आहे का, भावनिक निर्णय घ्यावा का? कधीच नाही. फॅक्ट्स महत्वाचे आहेत. मग अलीकडे आपण जे काही ॲप्टिट्यूड टेस्ट करतो, ह्या सगळ्या गोष्टी करतो, ते का करतो? फॅक्ट्स कळाव्या म्हणून करतो. पण ॲप्टिट्यूड टेस्ट ही सुद्धा चाचणी म्हणजे चाचपणी आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये जे येतात तसंच करायला पाहिजे असं नाही आहे. चर्चेसाठी डेटा हवा, म्हणून तो डेटा आपल्याकडे आहे, ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आता बघा, मुलीची आवड संगीतात आहे, पण अभ्यासात म्हणावं तेवढी नाही, तर काय करू? आता बघा, सगळ्यांचा एका गोष्टीवरती ठाम विश्वास आहे की अभ्यासातली बुद्धी हीच खरी बुद्धी आहे. आपला जो बहुरंगी बहर सारखा जो उपक्रम आहे तो काय सांगतो की मल्टिपल इंटेलिजन्स, ज्यांची बहुरंगी बुद्धिमत्ता आहे त्यांच्या बहुरंगी बुद्धिमत्तेला उत्तेजन द्यायला पाहिजे. तुम्ही यूट्यूबवरती वयम नावाच्या मासिकाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती आपल्या बहुरंगी बहरच्या, त्याच्यामध्ये आपल्या शाळेची पण मुलं आहेत, त्यांचे इंटरव्ह्यूज आहेत. मी घेतलेले आणि बाकीच्या सेलिब्रिटीजनी घेतलेले, ते जरूर बघा. तुमचा एकंदर पिढीबद्दलचा विश्वास नक्की वाढेल. इतके चांगले महाराष्ट्रातले वेगवेगळ्या शाळेतल्या मुलांचे ते इंटरव्ह्यूज आहेत. तर ही गोष्ट खूप महत्वाची की आदर्श कोण ठरवणार. त्यामुळे हा जो आहे, उत्तम करिअर उत्तम व्हायला पाहिजे. इच्छा की मागणी यावर ठरतं आपण कोणत्या मजल्यावर असणार. मागणी झाली 6वा मजला, इच्छा असेल 0 ते 3, हे डोक्यात ठेवा. यायला लागलं की आपण गेलोच 6व्या मजल्यावर. त्यामुळं इच्छा आणि मागणी, इच्छा असली तर काय असतं, मी माझ्या नियंत्रणाखाली असलेल्या घटकांवरती काम करतो. मग मागणी का होते, ही स्लाइड पुन्हा खूप महत्वाची. माझं मूल म्हणजेच माझं जीवन, ही भूमिका नको. माझं मूल म्हणजे माझ्या जीवनातील महत्वाचा अविभाज्य घटक. नीट या दोन्ही ओळींकडे बघा. माझं मूल म्हणजेच माझं जीवन म्हणजे 6व्या मजल्याचा व्हिसा आहे, व्हिसा. माझं मूल म्हणजेच माझं जीवन. कारण मग काय होतं, माझं संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त माझ्या मुलाच्या भोवती फिरतं. पण खालचं बघा, माझं मूल म्हणजे माझ्या जीवनातील महत्वाचा अविभाज्य घटक. असं असेल तुम्ही 0 to 3 मध्ये आहात. मुलगा मनासारखा नाही वागला तरी सुद्धा यू विल बी एबल टू स्टँड इट. आणि मनासारखा आणि खूप छान वागला तरी तुम्ही बेसमेंटमध्ये जाणार नाही, आणि तुम्ही नाही गेलात तो पण नाही जाणार. कारण
माझं मूल म्हणजेच माझं जीवन असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा माझी भूमिका काय असते? माझं मूल म्हणजे माझं एक्सटेन्शन, कायम जोड, भावनिक फेविकॉल. भावनिक फेविकॉल पासून सावध राहा. हे भावनिक फेविकॉल आहे बरं का, की ज्याच्यामध्ये ना त्याच्यातलं म्हणजे मी असं करत होतो म्हणून त्याने असं केलं पाहिजे, आमच्या घरामध्ये असं आहे ना म्हणून हे असं झालं पाहिजे. भावनिक फेविकॉल. आणि आजकालच्या मुलांना त्यांचं स्वत्व, त्यांची इंडिव्हिज्युअलिटी ही वयवर्षे 1.5-2 पासूनच सुरू होते. कदाचित त्या आधीच होत असेल पण नंतर नाही. हो, मी परवा एक 8 महिन्याचं मूल पाहिलं. हॉटेलमध्ये माझ्या शेजारी बसलं होतं बरं का ते कुटुंब, आणि त्या मुलाच्या हातामध्ये हा अँड्रॉइड होता आणि ते मूल फोटो गॅलरीत जाऊन स्वतःचे फोटो बघत होतं. म्हणलं आयलंय भारी आहे. म्हणजे कुठे हो, माझ्या काळात 20 वर्ष झाले तरी स्वची जाणीव व्हायची नाही. हे 8 महिन्याचं मूल तो स्वतः, म्हणजे मी कळलं ना त्याला, त्याचे फोटो काढून बरं असं मस्त करतो, असं टक टक करून, आणि स्वतःचा फोटो बघितलं की हसायचा. म्हणलं सॉलिड आहे. तर म्हणजे असे स्व एकीकडे आणि आमचं भावनिक फेविकॉल दुसरीकडे, काय होणार हो? म्हणजे ह्यांना आम्ही बघतोय आमचं एक्सटेन्शन म्हणून, तर मग तिकडे 6वा मधला वर्सेस 6वा मधलाच होणार ना. म्हणून भावना सोसायटीला आदर्श नव्हे तर प्रभावी बनवूया. आपली सोसायटी कधीच आदर्श असणार नाही. आपण कुठले आदर्श? प्रभावी बनवू नक्की. म्हणजे आपण ॲज अ युनिट, फॅमिली जास्तीत जास्त 0 ते 3 वरती राहू ना. आणि खरं म्हणाल ना मला, विचाराल मला, तर फॅमिलीचं पहिलं काम ना तळमजला स्थिर ठेवणं आहे. म्हणजे मला तुम्ही विचाराल की काय आम्ही पालक म्हणून काय करू, कारण सगळे प्रश्न 6व्या-3ऱ्या मजल्याचे आले आहेत. पण खरं म्हणाल तर आई वडील म्हणून तुमचं आणि माझं काम जे आहे ना, ते माझ्या मुलाचा तळमजला जास्तीत जास्त स्थिर कसा येईल ते पाहिजे. आणि तो फक्त मुलाचा नाही, आपल्या सगळ्यांचा, कुटुंबाचा तळमजला जास्तीत जास्त स्थिर कसा राहील, त्याच्यासाठी आपल्याला छोटं छोटं काय करता येईल. छोटं छोटं, अगदी साध्या कम्युनिकेशन मधून. मी तुम्हाला आत्ताची गंमत सांगतो. आत्ता 1 तासापूर्वीची माझ्या मुलीला मी मेसेज केला. आणि तो काही मेसेज केला की मी इथं आलो आहे वगैरे वगैरे काय काय ते. आणि त्याच्या आधी मी, म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडाची नावं असतात की नाही, तसं माझ्या मुलीला मी ज्या लाडाच्या नावाने म्हणतो, आता तिचं लग्न बिग्न झालेलं आहे, पण तिला तिच्या लाडाच्या नावाने मी उद्देशून पुढे सगळं लिहिलं. तर ना तिचं लगेच मला की बाबू तू किती पर्सनल लिहिलंस, मला खूप छान वाटलं. मी किती मोठी झाली ना मुलं, लग्न बिग्न झालं त्यांचं, तरी त्यांना ना तुम्ही असं छोटंसं लिहिलं. कारण म्हणजे तिला काय झालं बघा, ती का सुखावली, कारण तशाच तऱ्हेचा मेसेज मी माझ्या बायकोला पण पाठवला असणार. हो की नाही? पण ते तिचं नाव लिहिल्यामुळे तिला कळलं की हा मेसेज फक्त तिचा आहे. आणि आता मग माझ्या लक्षात आलं की अरे किती छोटं कम्युनिकेशन आहे. पण तिला मी तिच्या पेटनेमने तिला जे म्हणतो तसं हाक मारले, म्हणजे हाक लिहिली, तर तिला त्याचा किती फरक पडला. हा जर माझ्या डोक्यात बारीक बारीक गोष्टींमधला फरक आला ना कम्युनिकेशनमध्ये जोडण्याचा, तर मग काय होतं, ग्राउंड फ्लोअर बिकम्स फॉर्टिफाईड, ग्राउंड फ्लोअर बिकम्स स्ट्रॉंग. आणि म्हणून आता ह्याच्यामध्ये अतिकाळजी याच्याबद्दलचे प्रश्न आलेच आहेत. हा प्रश्न आलाय, ह्याचं मी उत्तर दिलंय की आई सगळं करणारी आणि वडील न करणारे. मगाशीच बोललो मी, टीम फार महत्वाची आजकालच्या काळात. आई आणि वडील दोन्ही लागतात हो, दोन्ही लागतात. आणि पूर्वी कसं होतं, आई मदर फिगर आणि वडील फादर फिगर होते. आता असं नाहीये, आई फादर मदर आणि वडील फादर मदर. अँड दॅट्स गुड. त्यातला जेंडर बायस जितका काढता येईल तितका महत्वाचा आहे की आपल्याला दोघांनाही प्रसंगाप्रमाणे मुलाचा आई वडील होता आला पाहिजे. पूर्वी तो जेंडर बायस होता, वडिलांनी वडिलांसारखं, आईनं आईसारखं. काही गरज नाही. प्रत्येकामध्ये स्त्रीत्व आहे आणि प्रत्येकामध्ये पौरुष आहे.
आणि तेच माझ्या मुलाला जर मिळालं ना तरच माझा मुलगा उद्या जेंडर बायस दाखवणार नाही. त्यामुळे आज आपल्याला पालकत्वापासूनच ना हे आई, हे वडील, हे वडिलांनी करायचं, हे पुरुषांनी करायचं, हे बायकांनी करायचं काढा की. हळूहळू कमी करू आपण, एकदम नाही काढता येणार. पण घरातली कामं ही पुरुषांनी आणि स्त्रियांनी करायच्या ऐवजी ज्याच्याकडे वेळ आहे बघा, टाईम, ज्याच्याकडे कौशल्य आहे, स्किल, आणि ज्याला करायला आवडतं, लाइकिंग, ह्या 3 प्रमाणे का नाही डिस्ट्रीब्यूट करायचे? नाही का? टाइम, स्किल अँड लाइकिंग. कशाला पाहिजे वडील आणि मुलं? पण ते जर आम्ही केलं तर आम्ही छोट्या छोट्या वागण्यांमधून ग्राउंड फ्लोअर, आपला कुटुंबाचा ग्राउंड फ्लोअर आपण स्ट्रॉंग बनवू शकतो. आणि त्यासाठी खूप काही करायची गरज नसते. खूप छोट्या कृती असतात, बारीक बारीक कृती असतात. माझ्या घरामध्ये माझ्या वडिलांच्या पासून एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आमच्या घरामधलं जे स्वच्छतागृह असतं, संडास जो असतो, तो आम्ही कधीच बाहेरच्या माणसाकडून साफ करून घेत नाही. आमच्या घरामध्ये अशी एक पद्धत आहे की घरातल्या माणसांनीच संडास बाथरूम साफ करायचे. मग ते मोलकरणीकडनं नाही, नोकराकडून नाही, प्रत्येकाने ते करायचे. तर माझे वडील ते करायचे म्हणून मी शिकलो. मग मी जेव्हा शिकलो तेव्हा मला पहिल्यांदा फार बोरच व्हायचं. ऑब्व्हियसली मला काय अक्कल विक्कल काय एकदम नव्हतीच. त्यामुळे संडास काय साफ करायचे, आहेत ना माणसं, करतील ना, असं मला वाटायचं. पण माझ्या लक्षात यायचं की माझे वडील अत्यंत श्रद्धेने का बरं संडास साफ करतात. माझ्या असं लक्षात आलं की एक तर माझ्या वडिलांना श्रमप्रतिष्ठा आवडते. दुसरी गोष्ट की जी कामं घाण समजली जातात ती दुसऱ्याकडून का करायची? कारण काम कधीच घाण नसतं, बरोबर. आपण नेहमी म्हणतो ना, कचरावाला आला असं आपण म्हणतो. खरे कचरेवाले आपण असतो. तो कचरा गोळा करायला आला असतो आपण केलेला. हां, मग आपण म्हणतो ना कचरावाला आला, तसंच आहे ना हे. मग हे जेव्हा मला हळूहळू कळायला लागलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अरे ही सुद्धा कृती आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा रिदम आहे. आपण किती छान पद्धतीने ते स्वच्छतागृह साफ करू शकतो हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. ती मला कळली. मग ती जशी मला कळली, कधी माझ्या घरामध्ये असं आहे की कोण कोणाला सांगतच नाही, पण कुणीतरी काय 8 दिवसांनी 6 दिवसांनी संडास बाथरूम स्वच्छ होते. कुणीच कोणाला सांगत नाही. आता ही गोष्ट फार महत्त्वाची आहे ना की कुणीच कोणाला सांगत नाही. याचा अर्थ काय की ती प्रत्येकाची ड्युटी झाली. ज्याच्या पहिलं लक्षात येईल तो ते साफ करेल 6 दिवसांनी. हां, आता तू केलं म्हणून मी केलं, गेल्या वेळेला मी केलं होतं, आता तू करायला पाहिजे. जेव्हा तुमचा ग्राउंड फ्लोअर स्ट्रॉंग असतो तेव्हा या गोष्टी येतच नाहीत. कारण केलेलं सुद्धा सगळ्यांसाठी असतं. त्यामुळे ते प्रत्येक वेळेला एकदा मी केल्यावरती तू दुसऱ्यांदा करायला पाहिजेस असा हिशोबच नसतो तिकडे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आपल्याला आपल्या भावना सोसायटीला आदर्श नाही तर प्रभावी बनवायची आहे. सगळ्याच प्रश्नांना मला उत्तरं देता येणार नाहीत कारण ती सगळी आपल्या आजच्या प्रसंगासाठी नाही आहेत. म्हणजे आज आपल्याला जे बोलायचं आहे ते भावनांच्या संदर्भामध्ये आहे. जे क्लिनिकल प्रश्न तुम्ही सगळ्यांनी दिले आहेत म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी वगैरे, त्यांना मी जरा बाजूला ठेवणार आहे कारण त्यांचं मला उत्तर हे व्यासपीठावरून देता येणार नाही. एक चांगला प्रश्न आहे. माझा मुलगा 5 वर्षाचा आहे, त्याला गाणी गोष्टी सांगायला येतात पण तो सर्वांसमोर सादर करत नाही, तर काय करावं? छान प्रश्न आहे. कारण माय चाइल्ड इज माय एक्सटेन्शनशी तो निगडीत आहे म्हणून. त्यानं का करावं? तुम्ही सांगितल्यावरती, तुम्ही सांगताय म्हणून. का बरं माझ्या मुलाची मी ट्रॉफी बनवावी? किती छान आहे ना, मग ते म्हणणार किती चांगलं आहे ना तुमच्या मुलाला, स्मार्ट दिसतोय अगदी. मग काय मुठभर मास चढणार आहे पालक म्हणून? का नाही त्याला स्वातंत्र्य? हां, तो आजच्या 21व्या शतकातला आहे तर. म्हणजे ही जी काही आपली गोष्ट आहे ते एक्सटेन्शन मधून आहे बरं का. तर माझं यांना सांगणं असेल, अजिबात सांगू नका. त्याला जेव्हा सांगायचं असेल आणि बोलायचं असेल तेव्हा तो बोले. आणि असं खूप वेळ होतं. माझा मुलगा खूप चांगला गिटार वाजवतो, त्याला आम्ही कधीच सांगत नाही तू वाजव म्हणून. त्याला ज्या लोकांच्या सोबत ऐकवावं असं वाटतं तो गिटार घेऊन येतो की आम्हाला कळतं ह्याने ह्यांना सिलेक्ट केलंय.
सो वाय शुडंट द चाइल्ड बी अलाउड टू सिलेक्ट द ऑडियन्स, नाही का? आणि ते दिल्यावरती ती मुलं व्यवस्थित करतात. पण हे बघा, आपण एक्सटेन्शन मध्ये गेलो तर ते होतं. सतत लालिमा असणं हा स्वभाव की पुढे जाऊन आजार. थँक्यू. बरोबर लिहिलंय, पुढे जाऊन आजार. माझा मुलगा 6 वर्षाचा आहे, तो खूपच प्रश्न विचारतो. हो, हेल्दी, व्हेरी हेल्दी. आपण सगळेजण गप्प बसा संस्कृतीतून वाढलो. आता हे प्रश्न नाही विचारणार तर काय? आणि त्यांनी प्रश्न विचारले तर तुमच्या माझ्यासाठी छान आहे. त्या निमित्ताने एकतर आपल्याला आपलं अज्ञान कळेल, आणि अज्ञान कळल्यावरती योग्य ठिकाणी त्या मुलाबरोबर जाऊन आपल्याला अज्ञान दूर करता येईल. किती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे महत्वाची गोष्ट आहे. पुन्हा वैयक्तिक गोष्टी आहेत, त्याच्याकडे मी जात नाही. स्वभावाला औषध नसतं असं म्हणतात, मग मूळ स्वभाव बदलता येतो का? हा चांगला प्रश्न. बघा, आपली भूमिका काय आहे? लाईफ इज चेंजिंग, इमोशन्स आर चेंजिंग, भावना अपार्टमेंट इज डायनॅमिक. मग का नाही? तुमचा स्वभाव तुमच्या लक्षात येवो किंवा न येवो दर क्षणी बदलतोय. कुठे म्हणता स्वभावाला औषध नाही? हे फक्त तुमच्या आणि माझ्या लक्षात येत नाहीये की बदल काय होत आहेत. स्वभाव ही गोष्ट मुळात स्थिर कुठे आहे? स्वभाव तुमची इच्छा असो वा नसो बदलतच असतो. जाणीवपूर्वक समजून घेतलं तर चांगल्या प्रकारे बदलता येईल. जे स्वभावाला औषध नाही नावाचं वाक्य आपल्या मराठीमध्ये जे अत्यंत दुरुपयोग झालेली वाक्य आहेत त्याच्यातलं एक वाक्य आहे. स्वभाव मुळात डायनॅमिक आहे. तुमचा स्वभाव राहिलाय का? 4 वर्षापूर्वीचा स्वभाव नाही राहिलेला. म्हणजे आमूलाग्र बदल नाही, पण किती गोष्टी आपल्या छोट्या छोट्या बदलतात. आज आपण आहोत 5 वर्षापूर्वीचे नाहीच आहोत. स्वभाव ही मुळातच गतिशील गोष्ट आहे. फक्त जाणीवपूर्वक बदलली तर ती जास्त चांगली करायला आपल्याला मदत होईल. ही गोष्ट महत्वाची आहे. संताप आणि राग ह्याच्यावरती खूपच प्रश्न आलेत. मनोगती माझं पुस्तक आहे ना, त्याच्यावरती संताप नियोजनावरती खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती अरे संताप संताप नावाचं माझं अँगर मॅनेजमेंटवरचं एक पूर्ण प्रेझेंटेशन आहे. तर ते जरूर बघा. बऱ्याच जणांनी प्रश्न जे विचारलेत, हा प्रश्न छान आहे. सोशल मीडियावरती बोललो. हा प्रश्न असा आहे, मुलांचे विषय आणि आमचे विषय जमतच नाहीत, त्यावर काय करावे? छान प्रश्न आहे बरं का. तर मुळामध्ये विषय हे विषय असतात, ते मुलांचे आणि आपले. हे आपण करतो. आणि मुलांच्या काही विषयांबद्दल आपण ज्ञान करून घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे माझा स्वतःचा झालेला फायदा व्यक्ती म्हणूनचा मी सांगतो. मी क्रिकेटवाला माणूस आहे. तुमच्या लक्षातही आलं असेल, मी तुम्हाला दुपारपासून क्रिकेटची उदाहरणं खूप दिली. म्हणजे मी क्रिकेटवाला आहे. माझा मुलगा पूर्ण फुटबॉलवाला आहे. तर तो फुटबॉलवाला असल्यामुळे मला तो 7वीत जाईपर्यंत मला फुटबॉलचा फारसा गंध नव्हता. अर्थात फुटबॉलचा फारसा गंध असायला लागत नाही. 1 बॉल 22 माणसं 1 गोल, सोप्पा आहे तो क्रिकेटच्या मानाने. क्रिकेटमध्येच जास्त गडबडी आहे. पण मला काही ते माहीत नव्हतं. माझ्या असं लक्षात आलं की हा जितक्या प्रमाणात फुटबॉलमध्ये इंटरेस्ट घेतोय, मला संवादाचं माध्यम म्हणून फुटबॉलमध्ये इंटरेस्ट घेतला पाहिजे. आणि तो जर मला घ्यायचा असेल तर तो मी पूर्णपणे घेतला पाहिजे. मग मी अभ्यास सुरू केला. मी रोजच्या पेपरामधल्या फुटबॉलच्या बातम्या ऐकायला लागलो. मी त्याच्याबरोबर बसून फुटबॉलच्या मॅचेस बघायला लागलो. मग मी तो ज्यांना फॉलो करतोय त्या मँचेस्टर युनायटेडला फॉलो करायला लागलो. होता होता माझी प्रगती गेल्या काही वर्षामध्ये की मला आता प्रीमियर लीगमध्ये आत्ता कोण आहे, लिव्हरपूल किती आहे, लेस्टर किती आहे, अमुक हे मला सगळं माहिती असतं.
युरोपा क्लबमध्ये काय चाललंय मला माहिती असतं, ला लिगामध्ये काय चाललंय मला माहिती असतं, कुठला खेळाडू कोणी घेतला ते मला माहिती असतं, मला मॅनेजर्सची नावं माहिती असतात, सगळं माहिती असतं. तर परवा काय झालं, मी असं एक योग्य नाव घेतलं तर माझ्या मुलाने असं माझ्याकडे इतक्या प्रेमाने पाहिलं सांगू तुम्हाला. आणि तो म्हणाला पप्पू तू तो सीख गया असं म्हणाला. तर आता ह्याच्यापेक्षा कॉम्प्लिमेंट काय हो. आणि होता होता मला फुटबॉल मधलं खूप कळायला लागलं, मला आवडायला लागलं फुटबॉल. काय तोटा झाला माझा, त्याचा विषय मी माझा करून घेतला, तो आमचा विषय झाला, तोटा काय झाला. तसंच माझं माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये पाश्चात्य संगीताच्या बाबतीत झालं. मी संपूर्णपणे भारतीय संगीतवाला, सुगम संगीतवाला, फिल्मी संगीतवाला, मला पाश्चात्य संगीताचा शष्प गंध नव्हता. गेल्या 6-7 वर्षामध्ये त्याच्याबरोबर शिकत शिकत शिकत, कारण तो गिटार वाजवतो, तो इंग्रजी गाणी गातो, उत्तम गातो, होता 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 माझ्यात ते कळायला लागलं की ते पण एक मजा आहे, ती कला आहे. मग त्यांचे शब्द, मग मी स्वतःचा अभ्यास सुरू केला की यूट्यूबवरती जाऊन इंग्रजी गाणं असेल तर त्याच्यामध्ये ते सबटायटलवरती शब्द येतात, मग तो अभ्यास करायचा की सबटायटलवरचे शब्द काय म्हणतात. मग तुम्हाला त्यातलं काव्य कळायला लागतं, मग त्यातला रिदम कळायला लागतो. आणि असं करता करता परवा माझ्यामध्ये काय बदल झाला तुम्हाला सांगू. सकाळी उठलो तर मी चक्क इंग्रजी गाणं गुणगुणायला लागलो. म्हणायला हे तर सलट झालं, मराठी गाणं गुणगुणायचो आपण, हिंदी गाणं गुणगुणायचं, पण आता इंग्रजी गाणी मी गुणगुणायला लागलो. ह्या सगळ्याचा मला फायदा कुठे होतो, इंग्रजी संगीत. मग मला ना रॉक, पॉप, रॅप ह्या सगळ्याची मला तर हिस्ट्री माहिती झाली, त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या. आणि ते माहिती झाल्यावरती मला अगदी बिटल्सपासून ते शॅलोपर्यंत, स्टार इज बॉर्नमधल्या असं सगळं माहिती झालं. मग ते माहिती झाल्याचा मला इतका फायदा झाला हो, म्हणजे माणूस म्हणून तर झालाच, डॉक्टर म्हणूनही झाला. म्हणजे माझ्या ओपीडीमध्ये असे 15-16-17 वर्षाची मुलं मुली येतात ना, आणि त्याने एक तिकडे हे घातलेला असतो बरं का, टी शर्ट, आणि तो कुठल्या तरी फुटबॉल क्लबचा असतो. मग मी लगेच त्याला म्हणतो, हा तू काय रिअल मॅड्रिडवाला वाटतं, तर लगेच हसतो माहिती ना, रिअल मॅड्रिड. म्हटलं आता बार्सिलोनाचं आणि रिअल मॅड्रिडचं काय चाललंय, मेसी काय म्हणतो असं म्हणायला लागलं ना, इतकं आमचं जमतं. थोड्या वेळाने तो पोरगाना आई बापांच्याकडे बघतो, बघा जरा तुमच्यापेक्षा मोठे आहेत तरी यांना माहिती आहे. असं बघतात माहिती आहे पोरं. हो, किती फायदा आहे हे सगळं करण्याचा. त्यामुळे ना ही गोष्ट खूप महत्वाची आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टींचा आस्वाद त्यांच्यासोबत घ्यायला मिळतोय. आपली क्षितिज मोठी होत आहेत, काय चुकीचं त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये आपण जर रस नाही घेतला तर त्यांचे विषय, माझे विषय, ह्या सगळ्या गोष्टी कधीच होणार नाहीत. करिअर काउन्सिलिंग कोणत्या वयात, पटकन सांगतो की सर्वसाधारणपणे 10वीची परीक्षा झाल्यावर, सर्वसाधारणपणे त्याला काही अपवाद असू शकतात. मुलांच्या मनात काय चाललंय हे समजून घेण्यासाठी काय करावे, स्वतःच्या मजल्याचे भान राखावे आणि ऐकावे. आपण जे मगाशी बोललो, तर भावनांचं बोथटीकरण झालंय. काय करावं, चांगला शब्द आहे बोथटीकरण. गंभीर समस्या आहे खरं, सामाजिक स्तरावरती सुद्धा गंभीर समस्या आहे. पण ते का झालंय, कारण इक्यू, भावनेचा अनुभवच कसा घ्यायचा ते माहित नाही, भावना कशी अनुभवायची तेच माहित नाही. त्यामुळं मग काय झालेलं आहे की भावना बोथटच झाले, सॅड मॅड बॅड ग्लॅड. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या समोरचा समाज आणि संस्कृती म्हणूनचा तो प्रश्न आहे. त्यामुळे जसं आपण म्हणालो कविता कशी वाचायची, गाणं कसं ऐकायचं, कविता कशी ऐकायची, गद्य कसं वाचायचं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या घरामधून नाहीशा होत आहेत, हा प्रॉब्लेम आहे. मुलांमधून नाही, मुलांमधून तर त्या होणारच. म्हणजे आपण सगळे किती वाचतो, किती ऐकतो, ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. रागावरती भयंकर आलेत हो प्रश्न. एकंदरीत मुलांकडून अपेक्षा काय आणि कशा करायच्या. अरे वा, एक सांगू का तुम्हाला, आपण आपल्या मुलांचे ना फक्त माळी आहोत हे लक्षात घ्या, मालक नाही. त्यामुळे आपल्याला पाणीबिणी घालायचं, खतबीत घालायचं, आणि त्याला वाढू द्या ना, मालकी कशाला सांगायची. ज्ञानेश्वरांनी फार छान लिहिलंय. ते असं म्हणतात की
फळाचं आणि देठाचं नातं कसं असतं, तर फळाला देठामधूनच सगळा जीवनरस जातो, पण फळ जेव्हा पिकतं तेव्हा देठ आपला मालकी हक्क सोडतो, म्हणून तो फळ खाली पडतं. तसं आपण आपल्या मुलांच्या बाबतीत जर केलं तर आपल्यासारखे सुखी कोणी राहणार नाहीत. म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की पालकत्व हे इसेन्शियली आपल्या स्वतःसाठी आहे. आपण नेहमी पालकत्व मुलांसाठी आहे असं म्हणतो. खरं तर मुलांच्या मुळे आपल्याला अधिक चांगला माणूस बनायची एक संधी उपलब्ध झाली आहे. ती मुलं नसती तर भावना अपार्टमेंटला सांभाळायला आपल्याला कारण तरी मिळालं असतं का? ती आहेत म्हणून ते कारण आहे. त्यांच्यामुळे आपण किती गोष्टी शिकलो, पेशन्स शिकलो, रागावरचं नियंत्रण शिकलो, आणि तरी ते आपल्याला शिकवतातच आहेत रोज. शिकावं तितकं कमी आहे. बरं, माझ्या उदाहरणासारखं की खूप विषयांबद्दल आपण त्यांच्याकडून शिकतोय, म्हणजे त्यांच्या निमित्तानं आपलं स्वतःचं माणूस पण नव्या चौकटीमध्ये पडताळून बघायची संधी आपल्याला मिळाली. त्यासाठी खरं तर आपण कृतज्ञ असलं पाहिजे. त्यामुळे ही जर कृतज्ञता आली तर आपण ग्राउंड फ्लोअरला राहू. आपण ग्राउंड फ्लोअरला राहिलो ना तर पोरं सुद्धा ना जातील, कारण त्यांच्यामध्ये आपल्यापेक्षा एक वेगळी गोष्ट आहे, हार्मोन्स. विशेषतः 9, 10, 11, 12 झाले की ते हार्मोनल 6वा मजला असतो, बरं काही लक्षात घ्या. आणि तो प्लीज लक्षात द्या की हार्मोनल 6वा मजला आहे, होणार आहे, शांत होणार आहे. त्यावेळेला फक्त ऐकून घ्या. आपल्याला दिसायला लागतो आज ह्याचा स्वभाव असा, पुढे जाऊन काय होणार, आज हिचा स्वभाव असा, पुढे सासरी गेल्यावर चालूच नाही होणार. थांबा, तोपर्यंत आपण सुद्धा बदललो, आपले पण हार्मोन होते. तर त्यामुळे हार्मोनल 6वा मजला हा सगळ्या पालकांनी प्लीज लक्षात घ्या. आणि आपण जे करत आहोत त्याच्यातला च काढून आपण स्वतः ग्राउंड फ्लोअरवर राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूया ना. म्हणून तुमच्या समोर शेवटी जे मला सांगायचंय ते हेच आहे. फार छान गीतेमधला श्लोक आहे बघा. उद्धरावा स्वये आत्मा, खचू देऊ नये कधी. आत्माची आपुला बंधू, आत्माची रिपू आपुला. माणसानं स्वतःचा उद्धार स्वतःच करावा. त्याने स्वतःला कधीही अधोगतीला जाऊ देऊ नये. प्रत्येक जण स्वतः स्वतःचाच मित्र आहे, तसाच शत्रूही आहे. हा शब्दार्थ आहे. इन्सिडेंटली या स्लाइडमध्ये मराठी भाषेतले 2 मोठे माणसं आहेत. पहिलं जे पद्य आहे ते अर्थातच विनोबांचं आहे, त्यांच्या गीताईमधलं आहे. आणि त्याचं जे गद्य रूपांतर आहे ते लोकमान्यांचं आहे. तेव्हा लोकमान्य आणि विनोबा ही 2 आपल्या मराठी संस्कृतीची खूप मोठी माणसं ती ह्याच्यामध्ये आहेत. आता ह्याचा अर्थ काय लावायचा बघा, की माणसाने स्वतःचा उद्धार म्हणजे स्वतःची प्रगती स्वतःच करायची. पालक म्हणून आपल्याला आपल्या मुलाच्या निमित्ताने संधी मिळालेली आहे उद्धार करण्याची स्वतःचा. प्रत्येक जण स्वतः स्वतःचाच मित्र आहे जर तुम्ही 0 ते 3 मध्ये असाल तर. आणि प्रत्येक जण स्वतःच स्वतःचा शत्रू आहे तुम्ही 6वा मजला किंवा बेसमेंटमध्ये असाल तर. त्यामुळे शत्रू आणि मित्र ह्या सुद्धा कल्पना ह्या रिलेटिव्ह आहेत. त्यामुळे आपण जर 0 ते 3 मध्ये राहिलो आपण स्वतः आपले आपले मित्र, बेसमेंटमध्ये गेलो 6व्या मजल्यावरती गेलो आपण आपले शत्रू. हे जर आपण लक्षात घेतलं तर आपला प्रवास खूप चांगला होईल. आणि एकच गोष्ट शेवटची की ज्याच्यानंतर आपण मला वाटतं पसायदान घेणार आहोत आणि पसायदानाने आपण थांबणार आहोत, की ह्या सगळ्या पालकत्वाच्या प्रवासामध्ये ना खूप सारे क्षण येणार. त्यातले काही कडू, काही गोड, काही तिखट, काही आंबट, काही कडवट. त्या सगळ्या क्षणांबरोबर येणाऱ्या भावना येणार. ह्या सगळ्या भावना ह्या माझ्या एकंदर भावनेच्या खेळाचाच भाग आहेत. यातली कुठलीच भावना कायमची राहणारी नाहीये. पण प्रत्येक भावनेला त्या त्या वेळेला आपलं म्हणणं गरजेचं आहे. ते जर आपण म्हणत राहिलो
तर हा पालकत्वाचा प्रवास तुमचा आणि माझा हा खूप सुफळ संपन्न होईल. तो आदर्श होणार नाही, पण तो सुफळ संपूर्ण होईल. पालकत्वामध्ये कधी सगळ्या गोष्टी आपल्या अपेक्षेसारख्या होतील, कधी अंशतः होतील आणि कधी होणार पण नाहीत. पण ते करताना आपल्याला हे डोक्यात घेतलं पाहिजे की तरीही त्या पालकत्वाने आपल्याला काहीतरी नक्की शिकवलेलं असेल. ते शिकत राहण्याची आपली क्षमता जर आपण वाढवली तर अर्थातच मुलांच्या प्रगतीला त्याचा हातभारच लागणार आहे. शेवटी परफेक्ट मूल नाही, परफेक्ट पालक नाही, परफेक्ट जग नाही, पण ते आहे त्याच्यापेक्षा सुंदर, आहे त्याच्यापेक्षा विकसित करण्याची आपण निश्चितपणे काळजी आणि प्रयत्न घेऊ शकतो. तुमच्या ज्ञानप्रकाश कुटुंबानं असाच एक वसा घेतलेला आहे. तुमच्या कुटुंबाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही सगळेजण एकत्र आहात. तुमचे पालक आहेत, तुमचे शिक्षक आहेत, तुमचे विद्यार्थी आहेत. तुमच्यामध्ये असलेलं एकत्रपणाचं वैशिष्ट्य जपा. त्याच्यामुळेच सगळ्यांचे ग्राउंड फ्लोअर्स हे जास्त स्ट्रॉंग होणार आहेत. असेच एक राहणं फार गरजेची गोष्ट आहे. येणाऱ्या युगामध्ये तुम्ही संख्यात्मक दृष्टीने किती मोठे होता हे महत्त्वाचं राहणार नाही आहे. तुमच्या शाळेच्या जगभर शाखा पसराव्यात, तुमच्या शाळेच्या विचाराच्या शाखा जगभर पसराव्यात. नील नावाचे एक शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ञ होते. समर हिल म्हणून त्यांची शाळा. त्या समर हिल शाळेमध्ये ते तुमच्यासारखाच एक प्रयोग त्यांच्या काळातला जरूर वाचा. नीलची शाळा नावाचं मराठी रूपांतर सुद्धा त्या पुस्तकाचं आहे. ते जेव्हा ते शाळेचा प्रयोग करत होते तेव्हा त्यांना कोणीतरी विचारलं की अशा पद्धतीने साहेब तुम्ही जर शाळा चालवलीत तर तुमच्या शाळेतला विद्यार्थी इंग्लंडचा पंतप्रधान कधीही बनू शकणार नाही. त्याच्यावरती नीलने दिलेलं उत्तर फार छान आहे. ते म्हणाले की आय वुड प्रिफर माय स्टुडंट्स टू बी हॅपी रोड स्वीपर्स दॅन न्यूरोटिक पॉलिटिशियन्स. माझ्या शाळेतली मुलं आनंदी स्वच्छता कामगार झाले तरी मला चालतील, पण न्यूरोटिक म्हणजे अहंगंड न्यूनगंड अशा गंडांनी व्यापलेल्या राजकारणी होण्यापेक्षा त्यांनी हॅपी रोड स्वीपर झालेले चालतील. खूप महत्त्वाचं वाक्य आहे आणि ते वाक्य प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न तुमचा हा सगळा समूह करतोय. आज तुमच्या या सगळ्या प्रयत्नांमध्ये माझ्या भावनांची ही ओंजळ, हा ज्ञानयज्ञ आणि हा दानयज्ञ सादर करण्याची संधी तुम्ही सर्वांनी मला दिलीत. याबद्दल मी तुमचा खूप खूप ऋणी आहे, आभारी आहे. आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की बऱ्याच वेळेला मी ज्ञानप्रकाश शाळेबद्दल बोलताना गेल्या 4 तासामध्ये सतत आपली शाळा आपली शाळा असं म्हणतोय. तर ती आपली शाळा असं मी जेव्हा म्हणतो तर त्यावेळेला ते माझ्याकडून इतकं अहेतुकपणे म्हटलं जात आहे. कारण आता ही खरंच मला माझी शाळा वाटते आणि मला खूप छान वाटतं की अशा महाराष्ट्रात माझ्या खूप शाळा आहेत की जिथं या तऱ्हेचा विचार जो तुम्ही पुढे नेताय हा विचार खूप महत्त्वाचा आहे की सर्वांनी एकत्र येऊन खऱ्या विकासाकडे जाऊया आणि या लातूर नगरीला एक वेगळा पॅटर्न देण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद, शुभेच्छा. धन्यवाद सर. नक्कीच आपण जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे त्यासाठी आमचे पालक हितचिंतक शाळेच्या सोबत असणार आहेत. आपण आजच्या कार्यक्रमाचा समारोप पसायदानांनी करणार आहोत. मी ज्ञानप्रकाशची विद्यार्थिनी स्वराली हिला मंचावर आमंत्रित करते. सर्वांनी पसायदान झाल्यानंतरच सभागृहाबाहेर पडावं ही विनंती. या पसायदानाच्या बाबतीत त्यांचं होतंय तितपत सांगतो तुम्हाला. पसायदान हे आपला ग्राउंड फ्लोअर छान ठेवण्यासाठी आहे. कारण आपला तुम्ही जर बघितलं तर त्या पसायदानामध्ये काय आहे,
दुरितांचे तिमिर जावो. म्हणजे दुरित नष्ट हो असं म्हटलेलं नाही आहे, की जी वाईट वागणारी माणसं आहेत त्यांच्या वाईटपणाचा अंधार दूर हो असं म्हटलंय. म्हणजे आपण जे म्हणालो ना, बिहेवियर नॉट पर्सन. त्यामुळे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. स्वधर्म ही अगदी आपली कल्पना आहे, भारतीय कल्पना आहे, की ज्याला अगदीच शब्दशः भाषांतर करायचं तर तो कोर कॉम्पिटन्स. पण तो फक्त कोर कॉम्पिटन्स नाही आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज आहेत, म्हणजे त्यामध्ये मूल्य आहेत. स्वधर्म ह्याच्यामध्ये मूल्य आहेत, त्याच्यामध्ये फक्त कौशल्य नाही आहे. त्यामुळे विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आणि काय म्हणतायत बघा, जो जे वांछील तो तेला हो. प्राणी जात म्हटलंय, म्हणजे संपूर्ण जगामध्ये फक्त मनुष्यच नाही तर सृष्टी, निसर्ग ह्या सगळ्यांची एकतानता राहो हे ते म्हणतात. आणि किती छोटा विचार करतात ज्ञानेश्वर. शेवटी ते काय म्हणतात, ग्रंथांवरती ज्याची उपजीविका आहे त्याचाही विचार केलाय. एका बाजूला विश्वाचा विचार केलाय आणि दुसऱ्या बाजूला ग्रंथांवरती उपजीविका असलेल्या माणसाचा विचार केलाय. एका बाजूला अत्यंत छोटा विचार, एका बाजूला अत्यंत मोठा विचार. म्हणून पसायदानावरती आपण जितकं बोलावं तितकं कमी आहे. पण एक उन्नत अशी विश्वभावना आपल्या मराठीतून प्रगट करणारं असं हे ज्ञानेशांचं काव्य आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा हे सगळं होत असताना ती सहज सिद्धी आहे, सहन सिद्धी आहे, की हे सगळं एका दिवसात नाही होणार आहे. विश्वाला स्वधर्म सूर्य पाहायचं असेल तर त्याच्यासाठी खूप सारं करावं लागणार आहे. त्यामुळे त्याच्यात अनुस्यूत लपलेला असा रेझिलियन्स आहे, त्याच्यामध्ये ती सहनसिद्धी सुद्धा आहे. आणि एवढं विश्वाचं भलं झाल्यावरती ज्ञानेश्वर जे आहेत ना ते काय म्हणतात, की तेच तर सुख आहे. पण शेवटी जे आहे की सुखिया झाला तर त्यातली सुख, त्यातलं जे ज्ञानेश्वरांचं सुख आहे ते निरपेक्ष सुख आहे. ते ज्या वेळेला माणूस एकमेकांच्या मधलं द्वैत विसरतो, एका भावनेने जेव्हा येतो, ऐक्य निर्माण होतं, तेव्हा जे सुख आहे त्या सुखाबद्दल ज्ञानेश्वर तिथं बोलतायत. तर आपण हे पसायदान जे आहे ते म्हणूनच फार अमर असं काव्य आहे. आणि मराठी भाषेमध्ये आपण सगळ्यांना खरं म्हणजे ते पूर्ण पाठ यायला हवं. तर आपण एक काम करू, तू म्हणतेस तेव्हा ज्यांना ज्यांना येतंय त्यांनी आपापल्या सुरात म्हणा, काही हरकत नाही. हां, सगळे जेव्हा म्हणतात तेव्हा आपोआप सूर लागतो आणि आपल्या सगळ्यांचे बेसूर त्याच्यात लपून जातात, काही प्रॉब्लेम नाही. आणि ती सुरात गाणार आहे तेव्हा काही प्रॉब्लेम नाही, आणि ती माईकवरती आहे त्यामुळे अजिबातच प्रॉब्लेम नाही. चला. हॅलो हॅलो. आता विश्वात्मके देवे हे वाक्यज्ञे तोषावे, तोषूनि मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो तेला प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांदियाळी. अन्वर्त भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूचे आरव
चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किं बहुधा सर्वसुखी पूर्ण होनीति लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजये होवावे जीव एथ मने श्री विश्वेश्वराव हाऊ इलदान पसाऊ इनेवरे ज्ञान देऊ सुखिया 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 शांति 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 धन्यवाद धन्यवाद.